हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आज आहे गुरुवार आणि सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. रोनी शाळेत गेला आहे आणि जे माझ्या रूपाला आवाज येत असेल प्लीज इग्नोर करा, कारण मला बाल्कनीतच काम आहे. तर जे ब्रह्मकमळची कळी आली होती छान. मी इतक्या दिवसापासून ब्रह्मकमळ उमलणाऱ्याची वाट बघत होते. हे पहिलं या सीझनचं पहिलं फूल होतं ब्रह्मकमळचं. आणि काल आम्ही बाहेर गेलो होतो जेवायला. तिकडनं आलो आणि वेळ झाला होता म्हणून झोपून गेलो. तर बाल्कनीत गेलोच नाही आणि ते फूल रात्रीच उमलतं आणि ते रात्रीच उमलून गेलं. तर आम्हाला बघताही नाही आलं. आणि ते जर झाडावर असतं आणि रात्रीच जर ते तोडलं आणि ठेवलं फ्रीजमध्ये म्हणा किंवा डायरेक्ट देवाला चढवलं तर ते फूल तसल्या तसं मोठंच्या मोठं उमलून असतं. पण ते जर झाडावरच असलं आणि झाडावरच ठेवलं तर ते कोमेजून जातं आणि त्या फुलाचं तसंच झालं आहे. काल रात्री आमचं लक्ष गेलं नाही, बघितलं नाही आणि ते फूल उमलून कोमजून पण गेलं. इतकं छान इतक्या दिवसापासून वाट बघितली आणि ते फूल रात्री उमलून गेलं. त्याची पूजा वगैरे तर काही झालीच नसती, अशी पण पूजा वगैरे काही केली नसती. पण ॲटलिस्ट बघायला मिळालं असतं उमललेलं तर छान वाटलं असतं. आणि मिस्टरांना मी ते तोडायला लावलं असतं आणि आज मंदिरात ते चढवलं पण असतं, देवाला वाहलं पण असतं. पण लक्षच गेलं नाही काल रात्री आणि ते उमलून गेलं. असो. आणि आता सकाळी सकाळीच मी इथे पिको फॉल करायला बसले, कारण कालचा जो दिवस होता ना, काल मी काही काम केलं नव्हतं. रांगोळीच बनवली मी आणि पिको फॉल केला नाही. खरं तर पिको फॉल करायला पाहिजे होता. आणि आज ज्यांचं ब्लाऊज होतं काल रात्री त्या घ्यायला आलेल्या, मी रात्री त्यांना घरी आल्यावर ते ब्लाऊज दिलं. त्यांनी नेलं. त्यांना साड्या पाहिजे होत्या कारण त्या आज जाणार आहेत गावाला, त्यांच्याकडे गणपती आहे. तर आजच त्यांना 3 वाजता ट्रेन आहे दुपारी, तर त्यांना जायचं आहे. आणि साड्या ज्या आहेत पिकोफॉल करायच्या राहिल्यात, तर मी आत्ता सकाळी 8:30लाच जे आहे ते पिकोफॉल करायला बसले. फॉल धुवून टाकलेत मी बाल्कनीत, कारण मी धुतल्याशिवाय अजिबात साड्यांना फॉल लावत नाही. तर ते धुतलेत आणि त्याला प्रेस करून घेते आणि आता डायरेक्ट पिकोफॉल करायला बसते. चहा केला आहे फक्त, बाकी काही नाही. पण आधी हे देणं गरजेचं आहे तर ते करते. आणि जी रांगोळी मी बनवली होती कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असणार, जी मोठी रांगोळी मी बनवली होती, तर माझी ती सेल झाली आहे. विकली मी तिला. तर खूप आनंद होतो आहे मला की मी बनवली आणि कस्टमरला ती आवडली. त्यांनी ती बघितली आणि त्यांना ती खूप आवडली. तर ते म्हटले की हे तुम्ही मला द्याल का? मग म्हटलं चालेल, मी स्वतःसाठी दुसरी बनवेल. खरं मी ती स्वतःसाठी बनवली होती पण त्यांना ती आवडली, त्यांनी ती घेतली. ते म्हटले मला द्या, तुम्ही तुमच्यासाठी वेगळी बनवा. म्हटलं चालतं आहे. तर मी ती त्यांना देऊन टाकली. तर आता मला असा उत्साह आला आहे की मी अजून बनवते आणि ते विकायला पण ठेवेल, मी विकत देईल. तर आमचा जो ग्रुप आहे सोसायटीचा म्हणायचा, तिथं पण मी टाकलं आहे रांगोळी वगैरे. त्यांना आवडलं तर मी बनवून आता ते पण सेल करणार. तर बघूया आता. मला ते दिल्यानंतर असं खूप छान वाटलं आणि असं वाटलं की मी हे देऊ शकते, विकू पण शकते. तर सकाळीच मी माझा सेल झाला आहे त्या सकाळीच आलेल्या माझ्याकडे, म्हणजे इथेच राहतात सोसायटी बिल्डिंगमध्येच. तर सकाळीच रोनी शाळेत गेल्यानंतर त्या आलेल्या आणि मी इथंच ठेवलं होतं टेबलवर. तर त्यांना ते बघितल्या आवडलं तर ते घेऊन गेले. तर म्हटलं चला आपण अजून बनवूया छान छान डिझाईन आणि सेल करूया. आधी मी पिको फॉल करून घेते कारण ते लवकरात लवकर त्यांना देणं गरजेचं आहे. 2:45 झाले. रोनित पण आला आहे शाळेतून. आणि सकाळी मी 2 ब्लाऊज होते, साड्या होत्या पिकोफॉलच्या, 3 साड्या होत्या पिकोफॉलच्या. तर 3 साड्या पिकोफॉल केल्या आणि त्या 12 वाजेपर्यंत द्यायच्या होत्या. तर त्या दिल्या मी. 2 द्यायच्या होत्या 12पर्यंत, तर त्या 2 दिल्यानंतर मग 3री पण केली. आणि आज फक्त खिचडी लावली होती कारण तीच पटकन होते.
मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं आणि पोळी भाजी करायला वेळ पण नव्हता. त्यांना 11:30लाच आज लवकर जायचं होतं, नाहीतर झालं असतं भाजी वगैरे पोळी अर्ध्या तासात करून. तर म्हणून मग मी आज आधी खिचडी केली आणि तीच त्यांनी पण खाल्ली, ऑफिसला गेले आणि मी पण जेवले, फ्रेश झाले. आंघोळ वगैरे बाकी होती माझी, तर आंघोळ केली, त्यानंतर जेवले आणि आता चालली आहे बाहेर, कारण अगेन एक ब्लाऊज आलं आहे शिवायला आणि रांगोळी पण आली आहे मला. तर रांगोळी पण आली आहे, एक ऑर्डर आली आहे. मी सकाळी म्हटल्याप्रमाणे सकाळी जेव्हा रोणी शाळेत गेला त्याच वेळेला त्या आलेल्या आणि त्यांनी ती रांगोळी बघितली आणि त्यांना आवडली, त्यांनी नेली. तर मी काय केलं, लगेच ग्रुपवर टाकलं, म्हणजे व्हॉट्सअपला टाकलं, आमच्या सोसायटीचा ग्रुप आहे तिथे टाकली मी रांगोळी वगैरे आणि लगेच मला एक ऑर्डर पण आली. तर आता तीच रांगोळी मला काढायची आहे. तर त्याच्यासाठी ना मला ड्रॉइंग बुक हवी आहे, कारण काय होतं, एका पेपरवर आधी मला ड्रॉ करून घ्यावं लागतं आणि त्यानंतर मी त्या शीटवर काढते. तर ड्रॉइंग बुक नाही आहे माझ्याकडे. जी होती मी आधी ज्यात करत होते ते रोनीचेच एखाद दुसरा पेज असायचा, पण आता तो द्यायला तयार नाही आहे मला एक पण पेज, माझी वापरायची नाही. मग म्हटलं चला स्वतःसाठीच एक ड्रॉइंग बुक आणूया, कारण आता पुढे मागे करायचीच आहे, काढायचीच आहे. तर एक मोठी ड्रॉइंग बुक पण घेऊन येते आणि पांढरा कलर पण संपला आहे आउटलाईन करायला, तर ती पण घेऊन येते. ब्लाऊज कटिंग झालं आहे, तर ते पण शिवायचं आहे, तर ते पण आज करते. म्हणजे आज माझ्याकडं आहे वेळ, कारण आज साधी खिचडी केली आणि रोणी पण तीच खाईल, तर वेळ आहे. तर आता ही एक्स्ट्राची कामं करून टाकते. वेळ तर नाही आहे अजिबात, काढावा लागेल, करावं लागेल कसं तरी. भांडे अजून माझी आहेत तशीच आहेत, सिंकमध्ये पडलेली आहेत, आवरलेली नाही आहेत, पण हे जे आहे ते पण कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि नंतर आवडेल. जसं हे झालं तसं आधी मी बाहेर जाऊन कलर वगैरे घेऊन येते. चल तू येतोय ना? माझी ती ड्रॉइंग बुक आहे ती संपायला आली. मग माझी ड्रॉइंग बुक घेण्याआधी लगेच त्याचा नंबर लावलाय. आहे ना तुझी ड्रॉइंग बुक? ते संपणार आहे. संपली नाही आहे ना, संपणार. काय खातोय? पोलो. तर बाहेर गेली होती आणि मला व्हाईट कलर पण लागणार होता, कारण आउटलाईन करायला व्हाईट कलर लागतो रांगोळीला. आणि त्यानंतर ड्रॉइंग बुक पण आणायची होती मोठीवाली, कारण काय होतं, एखादं जर म्हणजे ड्रॉइंग काढायची, रांगोळी काढायची असली तर ती मला आधी एका पेजवर काढून घ्यावी लागते आणि आता माझ्याकडे पेज नव्हते, तर म्हटलं बुकच आणूया मोठी. तर त्यासाठी मी मोठी ड्रॉइंग बुक पण आणली होती आणि त्याच्यावर मी ही मला ठिपक्यांची रांगोळीची ऑर्डर होती. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की त्यांना ठिपक्यांची रांगोळी पाहिजे, तर त्यांनी मला त्याचा फोटो पाठवला होता की अशी अशी रांगोळी मला बनवून मिळेल का. म्हटलं चालेल. तर मी आधी त्याला एका पेजवर काढून घेतली ती रांगोळी आणि त्यानंतर मग शीटवर मी तिला काढली आणि पहिले जो लेअर होता तो झालेला. इथं माझा पहिला लेअर करून झाला होता आणि आता मी दुसरा लेअर इथं करत होते. तर रांगोळी दिसायला छान दिसते डबल लेअर केल्यानंतर पण आणि छान वाटते. आणि याला खूप वेळ लागतो, म्हणजे असं वाटतं की सोपं आहे, लगेच होऊन जाईल, पण असं सोपं कोणतंच नसतं. त्याला खूप वेळ आणि मेहनत ही लागते. तर जवळजवळ मला 2 तास ही एक रांगोळी बनवायला लागला होता आणि बराच वेळ रांगोळी झाल्यानंतर मग मी तिला थोडीशी ड्राय होऊ दिली आणि त्यानंतर मग मी इथं व्हाईट कलरने आउटलाईन करून घेत होती, जेणेकरून ती बाहेर, त्यांना पण ती गणपतीसाठीच हवी होती, बाहेर दारात ठेवायला. आणि ठेवल्यानंतर असं वाटलं पाहिजे की ती ओरिजिनल रांगोळी आहे, म्हणून त्याला छान असं पांढऱ्या कलरने आउटलाईन केली होती, जसं आपण पांढऱ्या रांगोळीने बनवतो तसंच सेम मी इथं बनवून घेतलं होतं. आणि ही एक्स्ट्राची कामं करायला ना वेळ
खूप गेला माझा. म्हणजे जवळजवळ मी साड्या पिको फॉल वगैरे ते सगळं केलं. पिको फॉल मशीनवर झाल्यानंतर त्याला हातानं करायला बराच वेळ लागतो. त्यानंतर रांगोळीचं केलं, त्याला बराच वेळ गेला माझा. आणि असं करत करत संध्याकाळ झाली होती आणि पसारा तुम्ही बघू शकतात की काम करता करता किती पसारा झाला होता. आणि मी बेडवर बसले होते पिको फॉल करायला, तर तिथं पण खूप घाण झालेली होती. तर म्हटलं चला बेडशीटच काढून घेऊ, तिला धुवायची पण आहे, वॉश पण करायची आहे. आणि मी हिला पेपरवर ठेवलेली होती आणि त्याच्यावरच मी व्हाईट कलरने कलर केला होता, तर ते थोडंसं चिटकलं होतं त्याला. तर मी त्याला व्यवस्थित असं काढून घेत होती आणि त्याला कट पण करून घेतला होता. आजूबाजूचा पेपर आहे तो पण मी काढून घेतला होता, कट करून घेतला होता. छान असा शेप आला होता आणि रांगोळी एकदम छान दिसत होती. आणि हे असले एक्स्ट्रा कामं केले ना, तर घरातली जी बाकीची कामं असतात ना, ती एकतर राहतात तरी किंवा मग आवरायला उशीर तरी बराच होतो. आणि माझं असंच झालं की मी सकाळपासून हेच काम करत होती, तर घरातली बाकीची जी कामं होती ती राहिली होती. म्हणजे कपडे वगैरे तर ती झाली होती. आणि सकाळी जरी झाडून पुसून घेतलं होतं तरी आता तुम्ही बघू शकता की किती पसारा झाला आहे. सकाळी एकदा आवरलं जातं, परत दुपारी पण आवरलं जातं आणि संध्याकाळ होत होतो हा एवढा पसारा होतो. तर आता म्हटलं चला आवरून घेऊ. पूजा वगैरे तर काय करायचीच नव्हती, त्यामुळे सगळं निवांत असं सुरू होतं. नाहीतर मी 6पर्यंत सगळं आवरून घेते, 6:30पर्यंत सगळं आवरते आणि त्यानंतर मग फ्रेश झाली की मग पूजा वगैरे करायची असते. पण तसं नव्हतं, म्हणून माझं घड्याळीकडे लक्षच गेलं नाही आणि हा सगळा एवढा पसारा आहे तो तसाच राहिला. तर आता चला आवरून घेते. आणि माझे व्लॉग जे आहेत ना ते आता थोडे छोटेच येणार, कारण की झालं असं आहे की आता गणपती येतात आणि गणपतींमुळे ब्लाऊज पण आहे शिवायला. आणि ब्लाऊज आलं तर त्याबरोबर साडी पण येते पिको फॉल करायला, तर त्याला पण मला बराच वेळ लागतो. म्हणजे एक दिवस साड्या होतात तर एक दिवस ब्लाऊज होतं आणि माझं एका दिवसाला एकच ब्लाऊज होतं. मी फास्ट असं करत नाही, उठत बसत काम करते. पण तरी सध्या आता ब्लाऊज प्लस रांगोळी पण आहे. रांगोळी पण 2-3 आहेत करायच्या, तर त्यालाही वेळ द्यावा लागतो, यालाही वेळ द्यावा लागतो. तर मग घरातली कामं पण राहतात माझी. असो तर मी करत असते जसं मॅनेज होतं तसं. तर काल रात्री ना मी पसारा वगैरे आवरला आणि पसारा वगैरे आवरून झाल्यानंतर ना रोणीचा अभ्यास पण होता, तर तो घेतला. जेवण झाले आणि लगेच भांडी राहिली होती माझी आवरायची. काल राहिली होतं असं कधी तरी एक्स्ट्रा काम राहिलं तर मग भांडी जी असतात ना ती राहतात. आणि सकाळी मी लवकर बसले त्यामुळं भांडी माझी राहिली होती, तर ती आवरली. आणि असं करत करत बराच वेळ झाला आणि झोपून गेले. तर व्हिडिओचा एंड वगैरे काही केला नव्हता, तर म्हटलं चला आताच एक व्हिडिओ बनवू आणि एंड आहे तो करूया. तर असं सगळं काल होतं. आणि आता पुढचे जे ब्लॉग आहेत ते शक्यतोवर छोटेच राहतील, कारण रोज मला ब्लाऊज आणि रांगोळीचं काम राहील. तर रोज ते दाखवण्यापेक्षा जे दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल. आणि त्यासाठी छोटा ब्लॉग झाला तरी चालेल, किंवा एखाद्या दिवशी व्हिडिओ जो आहे, ब्लॉग जो आहे तो स्किप पण होऊ शकतो. ज्या दिवशी नाही आला त्या दिवशी तुम्ही समजून घ्यायचं की माझं एक्स्ट्रा जे काम आहे मशीनचं ते सुरू असेलच, म्हणूनच मी व्हिडिओ टाकला नाही असं समजून घ्यायचं. तर हा छोटासा व्लॉग जो आहे तो तुम्हाला कसा वाटला कालचा, तर नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.